गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणपूर्व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे। आरोपीकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एक तरुण कल्याणपूर्वेतील 100 फुटी रोड परिसरात पिस्टल विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला। रात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास संशयित तरुण घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याची ओळख निलेश क्षीरसागर अशी पटली। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश क्षीरसागर यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे। जप्त करण्यात आलेली पिस्टल कुठून आणण्यात आली होती, ती कोणाला विकली जाणार होती आणि या अवैध शस्त्र व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत। याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी सांगितलं की परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येते। अवैध शस्त्रे बाळगणारी तसेच त्यांची खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना अशी एक माहिती मिळाली की एक इसम 100 फुटी रोड कल्याणपूर्व येथे पिस्तल घेऊन येणार आहे विक्रीसाठी। तर अशी माहिती मिळाल्यावर आम्ही माननीय झोन सर अतुल झेंडे यांना माहिती दिली, सहाय्यक पोलीस आयुक्त होनमाने सर यांना माहिती दिली आणि त्यावर वर्कआउट चालू केलं। तर आम्हाला तो रात्री 12:30च्या सुमारास मिळून आला। त्याचं नाव निलेश क्षीरसागर म्हणून आहे, त्याच्यावर एक गुन्हा आहे। त्यावर आम्ही आर्म्स ॲक्टप्रमाणे कारवाई केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। सर, हा कुठनं यांनी पिस्टल आणलेली कोणाला विक्री करत होता, नेमकं याच्याकडे कसं आलं ते आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल कुठून आणली त्याची चौकशी चालू आहे। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय, त्याच्यावर पहिलेही अशी काय गुन्हे दाखल होते? त्याच्यावर एक गुन्हा खुनाचा एक गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत। त्या नाव काय त्याचं आणि तो इकडे कुठे नेमकं राहायला मला? निलेश क्षीरसागर असं त्याचं नाव आहे। तो चिंचपाडा परिसरात राहणार आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।